हॅलो फ्रेंड्स, आपण आज करून घेणार आहे भोपळ्याचे थालीपीठ धपाटे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला बाजरीचं, ज्वारीचं, तांदळाचं पीठ. त्यात टाकणार आहे आपण कोथिंबीर, तीळ, ओवा आणि डाळीचं पीठ, लाल तिखट, आलं लसूणची पेस्ट, हळद आणि मोरिंगा पावडर, हिंग आणि जिरे. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहे मीठ. आता आपण भोपळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्यानंतर आपण त्याला किसून घेतलेला आहे. किसल्यानंतर त्यातलं थोडं पाणी काढून टाकलेलं आहे. पाण्यामध्ये पाणी असल्यामुळे ते पाणी सुटू शकतं ना आपल्या थालीपीठांच्या पियाला. त्यात आपण पीठ टाकणार आहोत. आता मिक्स पीठ आहे हे सगळे. त्याला आपण एकदा भाजून घेतलेलं आहे कढईमध्ये. त्यात आपण टाकणार आहे आता डाळीचं पीठ. हे सुद्धा मी भाजून घेतलेले आहे, त्याच्याने टेस्ट चांगली येते थालीपीठांना आपल्या. त्यानंतर आपण तीळ टाकून घेत आहे. तीळ थोडी जास्त टाकायची की खुसखुशीत लागतात खायला आणि मुलांना पण आवडतात आणि दिसायला पण ते छान दिसतात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ओवा. ओवा हा आहे ना पोटासाठी खूप छान असतो. कच्चे वगैरे काही असलं तर ते आपल्याला पोटाला त्रास होत नाही, पोट दुखत नाही. तर असा करून त्याला हातावर चोळायचं आणि टाकायचं. त्यानंतर आपण एक लाल तिखट वगैरे जे आहे, मोरिंगा पावडर म्हणजे ही शेवग्याच्या पानांची पावडर असते. त्याच्यासाठी कॅल्शियम वगैरे खूप छान असतं, ते छान मिळतं त्याच्यातून, म्हणून ती पावडर मी टाकलेली आहे. मी नेहमीच यूज करते. त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेत आहे. मीठ चवीनुसार टाकावं, आपल्याला जमेल तेवढं, आवडतं त्यानुसार. आणि आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे कोथिंबीर. कोथिंबीर मी थोडी जास्त घेतलेली आहे, वाटीभर, कारण की ती खायला पण छान असते आणि थालीपीठांना आपल्या छान दिसायला पण ते छान दिसतात, तीळ आणि कोथिंबीर. आपण आता मिक्स करून घेत आहे सगळं पीठ. खूप जोरात मिक्स नाही करायचं, कारण की ते जास्त क्रश नाही करू, त्यांना वरच्यावर हलवायचं. मस्तपैकी आता मिक्स होत आहे ते. छान मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये टाकणं. आता छान मिक्स झालेले आहे. त्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण त्याला पाणी सुटते. भोपळ्याला पाणी असल्यामुळे तर ते पाणी सुटत असतं आणि मीठ पण असतं आपलं. त्यासाठी आपण आता छानपैकी मिक्स झालेलं आहे, उंडा तयार. आता आपण थालीपीठं करून घेणार आहोत. त्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावर कॉटनचा रुमाल किंवा सुती कापड घेऊ शकतो आपण. मी रुमाल घेतलेला आहे. तर चपातीच्या पिठाचा उंडा, चपातीच्या साईज एवढा उंडा घ्यायचा आणि तो आपण आता असा हाताने हे करणार आहे, टॅप टॅप करून. हाताने छानपैकी करायचं. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. माझे जास्त गोल होत नाही धपाटे. आणि याचा होल करायचं म्हणजे त्याच्यानी ना आपलं धपाटे आपले होईला कच्चे वगैरे राहत नाही, तेल वगैरे मस्त त्याच्यामध्ये जातं, त्यासाठी त्याला होल करत असतात. आता छानपैकी मी धपाटे टाकून घेत आहे. याला थालीपीठ किंवा धपाटे सुद्धा म्हणतात. धपाटे खानदेशी आहे, खानदेशमध्ये धपाटे म्हणतात. आता याला मस्तपैकी आपण तेल टाकून घेणार आहोत. कोणी तूप पण टाकते. तूप मी खाताना घेणार आहे त्याच्यावर. आणि आपण आता करून घेणार आहोत छान त्या होलमध्ये पण तेल टाकायचे. मस्तपैकी आता झालेलं आहे एका साईडने. आता दुसरी साईड आपण करून घे. बघा किती छान कलर आलेला आहे. छान कलर आलेला आहे. आता हा धपाटा रेडी आहे. 1-2 वेळेला उलटं पालटं करायचे. छान त्याला शेकून घ्यायचं. कच्चे नाही ठेवायचे. कच्चे राहिलं तर पोट दुखू शकतं किंवा त्रास होतो पोटाचा थोडाफार. तर ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे. एकदम मस्त लागतात, टेस्टी असतात. आणि याला आपण चटणीसोबत, ठेच्यासोबत किंवा याच्यात दह्यासोबत खाऊ शकतो आपण. लोणच्यासोबत पण चालते. लिंबाचं लोणच्यासोबत पण छान लागते. याच्यामध्ये एक्स्ट्रा जो होल केलेला आहे धपाट्यामध्ये, हा माझ्या मुलीने केलेला आहे. तिला पण खूप आवड आहे मध्ये मध्ये यायची माझ्या. प्रत्येक गोष्ट ट्राय करून बघते माझ्यासोबत. चला तर मग आपण आता हे एका साईडने झालेलं आहे. थोडा गॅस वाढून घेऊ आपण आणि परत त्याला पलटी करून घेऊ. हे बघ छान कलर आलेला आहे. बघ तीळ पण किती छान दिसते आहे त्याच्यामध्ये. आता आपले सर्व करायला तयार आहे. मी दह्यासोबत पण टेस्टी लागतं.
चालेल. मग तुम्हाला आवडलं असेल तर